मुक्ता भवन्ति साकरीवंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। सगळं वाद बरोबरच पुन्हा ते विषय मग तीच सांगतो पुढं चालायचं आपल्याला ना. हो ना. आता तिथे किती जरी बोललो त्याचं एकच सोपाधिक अध्यासाचा निश्चय बाधावरती आणि निरुपाधिक अध्यासाचा निश्चय अत्यंत अभाव त्याचा ते दोन सूत्र आहेत. आता हे किती दिवस आहे तर आयुष्यभर संपायचं नाही, पण चल पुढं आता त्याच्यावरून सांगून करतो मला. सोपाधिक अध्यासाचा बाद निश्चय आणि निरुपाधिक अध्यासाचा अभाव निश्चय, ते बी अत्यंत अभाव निश्चय. त्याला दृष्टांत दिला तळ हातात केसाचा अभाव, बैलाला दुधाचा अभाव, असं किती उदाहरण देते ते दे सोडून चल वाचू पुढं. जब उत्तम आचार्य मिले तो वेदांत वाक्य न काम उपदेश की हे खास ईश्वर कृपेचं फल आहे. मग कायला गुप्तेश्वर कृपा होते, कायला प्रगटेश्वर कृपा होते. प्रगटेश्वर कृपा झालेले नामदेव गायतात आणि गुप्त ईश्वर कृपा झालेले तुमच्यासारखे गुरुजीसारखे असे ज्यांना महात्मे भेटले त्यांना गुप्त ईश्वर कृपा झालेली ही त्याची खूप. गुप्त कृपेचे फल एकच आहे, गुप्त ईश्वर कृपा म्हणजे सद्विचाराची वाढ किंवा आणखीन एक दुसरी चित्तच काही उद्धार पाहिजे अशी याची तीव्र किंवा तुटता उदक म्हणणं व्हायचं किंवा जीवनाविषयी माग असा ज्याचा उत्कृष्ट आहे त्याला गुप्त ईश्वर कृपा होत असते. आणि अशा गुप्त ईश्वर कृपेने महात्म्याची भेटी झाला असं त्याचा. म्हणून आचार्य शब्दाचा अर्थ नाथांनी सांगितलं झाला. नाथराय असाधारणकरण सांगतात. तुकोबाराने असाधारण साधन सांगितलं. सद्गुरूसारखा कसरी गुरु किंवा काय रे अभंग तुकोबाराचा गुरु वाचून संसारित नाही, तुकोबाराचा नित्य पाठ म्हणतो ना तो श्री सापडी वाक्याचं चरण आहे सद्गुरूचा सत्यगुरु राय. हा सत्यगुरु राय असं पुष्कळ आहेत. पण एक त्याच्यापेक्षा हे तरी जरा थोडंसं दूर वाचक पदायचं. पण अमृत अनुभवमध्ये आचार्यावर विषय बोलतो आणि नाथांच्या भागवतामध्ये श्रीगुरूंचं वैभव श्रीगुरूचं स्वरूप सांगितलं. ते असं सद्गुरू तोच जा जो सांगा परम या नाव सद्गुरू ऐक राहायचे गुरुचे लक्षण तोडी शिष्याचे भावबंधने मोठी ठाणे अहंकाराचे या नाव सद्गुरू. जयाच्या दृष्टी अलगत होती, जयाच्या कृपा शरीर परतले आयुध्याचे महत्व. हे गुरुजी अमृतानुभवमध्ये माऊलीच्या समोर कीर्तन करतो. माऊलीचं काय वरून हे सांगा की ज्यांच्या कृपारूपी तुषारने, तुषार म्हणजे पावसाचं बारकेत कण त्याला तुषार म्हणतात. तर त्यांच्या कृपारूपी तुषार परतले आयुध्याचे मोहरे. आयुध्याचे मोहर त्याचा मोहर जर असेल जिहादी बुद्धी आयुध्याचा मोहर आहे. ना कर्मजन्य नाही ना संगमजन्य नाही, साधूंच्या विचाराने हे आयुध्याचा मोहर आहे. आणि आयुध्याचा मोहर जयाचे कृपा तुषार ज्ञानराजांच्या आणि कोणी ते असणारे तसे त्यांच्या कृपारूपी तुषार एक बिंदू जर आला तर अयोध्याचा मोहर देहबुद्धी
हे सगळं नाही परतले नाही. असे आचार्य उत्तम मिळाल्यानंतर हा चल. जब उत्तम आचार्य मिले तो वेदांत वाक्य का उपदेश करे हे. हा म्हणजे त्याला एक तर खरंच एकच जे आचार्य ते वेदांत सांगत असतात. आणि आता वेदांताचं मुख्य वाक्य जर असेल साधन तत्व पदार्थ शोधून झाल्याशिवाय वाचार्थ लक्षार्थ कळल्याशिवाय त्याला अधिष्ठान शास्त्राच्या प्रक्रिया पाठवती. अध्यास प्रकरण पाठ होईल. 6 अध्यास कोणते एकेका अध्यासामध्ये काय असेल तो 5 भ्रांतीची सिद्ध करता येईल. पण जोपर्यंत तो पदार्थ शोधून होत नाही वाचार्थ लक्षार्थ तोपर्यंत हे शब्दच पाहतो. आता यामध्ये वेदांत वाक्य मुख्य सांगायचे तुम्हाला तत्वमसी महावाक्य अहम ब्रह्मास्मी अयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म ही चार याच्यामध्ये 2 अभ्यासाचे आणि 2 अनुभवाचे आहेत. तर त्यामध्ये पहिलं तत्वमसी वाक्य हे अभ्यासाचं वाचार्थ लक्षार्थ विचारार्थ याचा निर्णय केला जातो. मग वाचार्थ आहे त्यातलं चिदाभास आहे त्यातलं अधिष्ठान त्या अधिष्ठान पडलेलं प्रतिबिंब ते प्रतिबिंब अधिष्ठान रूपच आहे. अंत्यकरण वाच्य त्याज्य आहे. वाच्य त्याज्य असतं बरं का. वाच्यात जे येतं ते वाच्य असतं आणि वाच्यात जे येत नाही ते अवाच्य असतं आणि अवाच्य असते ते ग्राह्य असते. अवाच्य असते ते उदाहरण सांगू गुरुजींनी सांगा. हां स्वयंपाक आहे. स्वयंपाकामध्ये त्याचं काय असेल तर भाजी पोळी काय असेल तिथपर्यंत आलं. पण त्या स्वयंपाकाची चव ग्राह्य आहे आणि त्याचा आकार त्याज्य आहे. आहे का नाही. चवी गिळल्या जाते का ते अन्न गिळलं जातं चावून. काय गंमत कळते का. चवी गिळतं का. चवी कशी गिळता येईल पण चवीशिवाय गिळायचं नसतं ना. चवी घास घेऊ काय चवी घास घ्यायचा. सुविचारणा तरुण माणूस असंशक्ती पदार्थ भरणी तुर्या उन्मन ही चवी घास घेणं आहे. त्यातलं मत आहे. तर तत्वमसी महावाक्याच्या तत्वचा वाचार्थ भागत्याग लक्षण केलं जाईल. हे ज्याला कळत ते मग तो अहम ब्रह्मास्मी हे नेहमी अभ्यास करतो. त्याला निध्यास म्हणावं. आणि अहम ब्रह्मास्मी ह्याचं पूर्तता झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी त्यागच नाही. अहम ब्रह्मास्मीमध्ये रंगल्यावर अहम ब्रह्मास्मी वृत्ती मावळत असते. अहम ब्रह्मास्मी विचार त्यागायचं नाही. अहम ब्रह्मास्मी अंगी वृत्ती झाली की ती अहम ब्रह्मास्मी असा निध्यास विसरतो. साधन विसरलं पाहिजे. ती इतकंच तन्मयामध्ये ती विसरलं पाहिजे. त्याला एक उदाहरण प्रत्यक्ष हनुमंतीचं आपण घेऊया. हनुमान म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम ह्याचा जप होताच होता. पण त्याचं शक्ती हृदयात दाखवली त्यावेळेस श्रीराम मंत्र संपला. हे तसं अहम ब्रह्मास्मी अशी जी वृत्ती आहे. ही मी शब्द सांगत चालू ही तुम्ही अभ्यास केल्याशिवाय काहीच होणार नाही. अभ्यास म्हणजे सांख्यशास्त्र दृष्टीने कसं वेदशास्त्र दृष्टीने कसं भक्तीच्या दृष्टीने कसं हे सगळे शास्त्र अभ्यासाचे आहेत. याच्यात त्याज्य ग्राह्य काही टक्केवारी घ्यावं लागते. बाकी साई शास्त्र 18 पुराण 4 वेद भगवंताचं वर्णन करतात. दुसरंच नाही करीत. 4 विद्वान शास्त्र 18 पुराण ब्रह्माचं चिंतन आहे सगळ्यांनी. पण त्याच्यात कोणत्या शास्त्रकाराने किती टक्केवारी सार घरातून तुम्हाला साधकाला तिकडे नेलं. शास्त्र उपेक्षे नाही आणि शास्त्र ग्राह्यही नाही. नाही झालं ग्राह्य त्याज्य रहित आहे ते. आहे का नाही. काय सांगू तुम्हाला. म्हणून ज्यावेळेस मी ब्रह्मास्मी आहे त्याच्या अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचा निध्यास जर असेल
त्याचा केसून तो धुळी निघतो, ही त्याच्या अंगी निध्यासनाची वृत्ती. त्याच्या आणखी माझ्या आजी गुरुची आठवण झाली, दादांचे. दादाच होते. दादा स्वभाव फक्त जरा जेवण खाऊन कोणी फिरायचा. दादा फिरायचे दादा. आणि आश्रमातले गाय थोडे आयुष्य तिचं संपलं, हातपाय खोडू लागले. दादांचा अधिकारी जर कळलं तर घ्यायला लक्षात येतात. आणि दादा पाचटीच्या कोपीत राहायचे. आता धड वैभव होते. त्या मुंबईच्या एका साबरमध्ये दादाचे आश्रम बांध, म्हणजे तुला बांधायचं असलं तुम्हाला काय करायचं आहे. आणि गाय हातपाय खोडू लागले. गेले गायचं काय म्हणलं, अरे तू जेव्हा तू ब्रह्माच काय ना हे करायला असलं झालं, मुक्त गाय झालं, हातपाय खोडं बंद झालं आणि प्राणमुक्त झालं. सहज हे दादांचा अधिकार. आणखीन एक दादांचा अधिकार सांगतो मी. उत्तम आचार्य सांगाल काय हरकत आहे, त्या पदाचा अर्थ सांगाल काय अर्थ. दादांचा एक अधिकार, मराठी विचारसागर लिहिला. विचारसागर लिहिल्यानंतर त्यांच्या योग्यतेचे असतेच ना, त्यांच्याबरोबर मित्र म्हणजे अहो तुम्ही हे विचारसागर लिहिलं, पण काय खरं याचे काय, याची परीक्षा काय. नावच नाही होतं, चालतं बोलतं गणपती म्हणजे असं. जर हा विचारसागर माझा खरा असेल, फलदायी, तिथे एक पक्ष आगंतुक आला आणि त्या पक्ष त्यांनी सांगितलं, हा जर माझा ग्रंथ बिनचूक असेल तर तो पक्षी ग्रंथ उचलून व्यासपीठावर नेऊन ठेव. लगेच त्या ग्रंथाला त्या धरलं, त्या पक्षानं व्यासपीठावर नेऊन ठेवलं. आणि तो हा नाही रे, हे तसं स्वबुद्धीचं काही गोष्ट नसतात. म्हणून कधीही ग्रंथ आपलं अंतर्गत नसावं. आपल्याजवळ व्यासपीठ नसेल तर एखादं असं काहीतरी त्याच्यावर ठेव जावं बरं का, आपल्या असणार कधी ठेव जाऊ नये. आता पुढे अहम ब्रह्मास्मी तर तुम्हाला सांगितलं. त्याला एकच तुकोबरांच्या चरित्राचं आपण घेऊया. चुकीचा ब्रह्म हे अहम ब्रह्मास्मी अंगी उरलेली वस्तू शक्ती आहे. त्याला वस्तुतंत्र चिंतन म्हणावं. भावगोचर चिंतन वेगळं, शब्दगोचर चिंतन वेगळं, कर्तृतंत्र भक्ती चिंतन वेगळं आणि वस्तुतंत्र भक्ती अशी असते. आता पुढे आयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञान ब्रह्म. आता तत्वमसी महाकामध्ये अगोदर ईश्वर आणि नंतर जीव घेतला. अहम ब्रह्मास्मीमध्ये याचं काही इतकं नाही. मी ब्रह्म आहे याचं अहम पहिला जीव आणि नंतर ब्रह्म घेतलं. काय कारण याचं. आणि दुसऱ्या दोन वाक्यामध्ये अगोदर प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे अगोदर जीव घेतला आणि नंतर ईश्वर घेतला. ब्रह्म ईश्वर स्थानी घ्यायचं. आणि आयम आत्मा मग आयम म्हणजे अगोदर जीव आत्मा आणि नंतर ब्रह्म घेतलं. हे का तर ही दोन वाक्य अभ्यासाचे अनुभवाचे. बोलणं चुकलं माझं. ही दोन वाक्य जे आहेत आयम आत्मा ब्रह्म आणि प्रज्ञान काय रे प्रज्ञानम ब्रह्म, हे वृत्ती फलीभूत झालेली, वृत्ती हे निवृत्त झालेली, ब्रह्मानंदामध्ये स्वपर उत्थान रहित अवस्था झाली, तिथे ते दोन वाक्य आहेत. त्याचा म्हणून असं जे गुप्त उत्थान असणार, गुप्त प्रगट ईश्वर कृपा झालेले, त्याला उत्तम आचार्यांची सद्गुरूची भेट होती आणि त्यांच्याद्वारे त्याला वेदांत श्रवण होतं झालं. वेदांत श्रवण कुणी जरी वेदांत सांगितलं तर ते वेदांत आमच्या कोण बघ बापट शास्त्री खूप गोड लिहिले. एक मोठकोळे वेदांत आणि भाडोत्री वेदांत खूप गोड बोल. इतका हसायला होतो एकटा. भाडोत्री वेदांत म्हणजे काय आणि मोठकोळे वेदांत म्हणजे काय. चालून तोडून आपलं काहीतरी नीट केल्या, पाठ केला, हे मोठकोळी वेदांत. भाडोत्री वेदांत ज्ञानामध्ये प्रेम नाही, नुसतं ज्ञान सांगतात, हे भाडोत्री वेदांत. काय आता बघा थोडंसं बोल ऐकावून गप्पी बसावं लागतं, बोलच नाही. तर असा विषय हा. तर आचार्यांची भेट दुर्लभ आहे एका दिवस सगळं मिळेल.
पण त्या साधूची भेट होणं खूप वेगळं आहे. आणि आपल्या भावनेत जर ती साधू मिळेल तर आपल्या तपश्चर्याने हे त्यांच्याकडून आपण त्यांच्या शक्तीच्या पाताने आपण वस्तुतेच मिळवू शकतो. शक्तिपात त्यांचा होतो तुम्हाला कळत नाही का सांगतो तुम्हाला अनावरतपणा झाडाची त्यांच्या शब्दात वाक्य शक्ती असल्यामुळे कशामुळं आणखीन कोणता शक्तिपात असतो. तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं ज्ञान झाले त्या साधूंच्या वाक्यात शक्ती आहे, त्या शक्तीला शक्तिपात म्हणायचं आहे. मुकुंदराव स्वामी झाले असे लोकांचे शक्तिपात सांगतात किंवा त्या परमहंसवर अक्कलकोटच्या स्वामीने शक्तिपात केला तोच तुमच्याकडे आहे. पण ते अधिकारी होते म्हणून त्यांना एकदम तिथंवरती थांबता आली. तुम्हाला कळूस तर थांबते पण अनधिकार असल्यामुळे वायाला जाते. हो असं आहे ते. म्हणून पहिलं प्रकरण चांगलं असावं, कर्म उपासना चांगली व्हावी, निर्मळ व्हावी. कर्मामध्ये पवित्रता सिद्ध असते आणि उपासनेमध्ये विक्षेप नाहीसा झालेला असतो. ही दोन दोष गेले त्याला ती वस्तू मिळायला अवघडच नाही. आणि ह्या दोन दोषनिवृत्तीच्या नंतर त्याला अधिकार येतो आणि त्याला त्या भेटीचे औचित्य आहे. त्याला आगंतुक असा पुरुष मिळतो आणि त्याचं कामं होऊन जाते. असा एक प्रसंग आहे. ऐसी कर्म साम्यदशा. हा ऐसी कर्म साम्यदशा. हो जेथ होय विरिशा. हां का आणखी एक दुसरी वेळ तयाशी भेटी श्री गुरु असं पहाट फुटे असं त्याचं एक चरण वगैरे मग गुरु खा फुट असं काहीतरी आहे. गुरुवचने फुटली पहाट. नाही ते नाही, ते भक्तीतला विषय. तीन वेदांत वाक्य न के श्रवणते ऐसा ज्ञान होवे हे. मैं करता भोगता नाही किंतु मैं ब्रह्मस्वरूप हो. हो का रे काय म्हणते ते ब्रह्मस्वरूप म्हणल्यानंतर करता भक्त आहे का. करता भक्त कोण आहे. सापेक्षित जर पाहिलं तर अंतःकरण आहे. करता भक्त मानलं तर सापेक्षित दृष्टीनं मानलं तर साधकाला सुखदुःख होतं जर असं मानलं तर सुखदुःखही करता भक्त कोण अंतःकरण आहे. आणि अंतःकरण ही ज्याला नाही तो ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म ओतप्रोत आहे. देशकाल परिच्छेद वस्तू परिच्छेद रहित असं तुम्ही ब्रह्म आहे असं त्याला बोध होतो. असं त्याच्या कृपेने त्यांना कळतं साधूंच्या. म्हणून काय न मागे न करे काही तुझ्या अनगा विठोबा तरच ही जमल. म्हणून भूमिका कशी असू दे पण भाऊ आश्चर्य वाटतं मला आश्चर्य वाटतं की काकाच्या वडिलांनी सांगितलं बाबाला काही मागू नका बरं का. हो तर नंदू काका ना त्याचे वडील म्हणले बाबाला काही मागू नका फक्त बाबाकडून काय महत्त्व तेवढे कळून जा. बघा आता काय करा कोणाला कोणची उपासना कोणाला सांगता येते. ते माणूस तर ओळखू येत नाही कुठंही पडतो. म्हणून कोण जाणे कोण उपासना. म्हणून तुझ्या वडील तुम्हाला एक खरं कौतुक करतं. याचे वडील मग तू परमार्थ कर. शाळेत नाही गेले शाळेत त्याचे बरोबर सोयीसुद्धा नाही केली त्यांनी आणि इकडे आले सगळी सोय करतात. म्हणजे कोण कुठं आहे का सांगा आपण. म्हणून कोणाला मूर्ख म्हणता येत नाही कोणाला शहाणं म्हणता येत नाही. ज्याचाच अधिकार आहे ना ते. हे मी का सांगितलं की तुमचे पूर्वजाचं हे असल्यामुळे हे तुमचे. आमचे काका यांचे वडील आम्ही बसायचो यायचं ऐकायचं चिंतन ऐकायचं खूप ऐकायचं चिंतन. पण म्हणायचे आहे रे पण म्हणायचे काका हाय रे पण म्हणायचे. आपण काही बोलत नसतं त्यांना नुसतं सांगितलं साधन सांगत राहिलेलो आम्ही मग त्याने यायचे मग बोलायचं काही. याते मेरे को किंचित भी कर्तव्य नहीं म्हणून ऐसा जानना. असं समजणं बिनचूक मला काही कर्तव्य नाही की परमार्थ कर्तव्य अभाव स्थिती आहे. काहीच न करणे ही तुझी सेवा. काहीच नव्हे ते तुगा देवा. हो काहीच नव्हे ते तुगा म्हणजे कोणत्या प्रमाणाचा विषय नाही आणि तुला साधनाची गरज नाही असा त्याचा अर्थ आहे. काहीच न करणे ही तुझी सेवा म्हणजे प्रमाणाची गरज नाही आणि काहीच नव्हे ते तुगा देवा. स्वरूप लक्षण तिथं प्रमाणाचा विषय नाही असं त्याचा अर्थ आहे.
ऐसा जाणना ही श्रवणादीन का फल है. असं समजणं श्रवणाधिकाचं फळ आहे. आता श्रवण कशाला म्हणावं रे? श्रवण म्हणून द्यायचं म्हणजे काय? उपक्रम समाराधी पाहून वेदांत वाक्याचा परिनिश्चय त्याला श्रवण म्हणे. ह्या श्रवण वा बस षडलिंगद्वारे वाक्याच्या अर्थाचा निश्चय ही श्रवण आहे. खूप बोला, चांगला बोला. हे महत्त्वाचं असतं रे. ऐकायचं म्हणजे उगे काहीतरी ऐकायचं नाही. वाक्याचा पूर्व उत्तर, त्याच्यामध्ये अपूर्वलिंग कुठं, युक्ती स्वाबलिंग कुठे, अभ्यास कुठे, उपक्रम समर कसा आहे हे कळलं तर ते श्रवण आहे. साधूंच्या वाक्याला लिंग आहेत आणि लिंग या शब्दाचा अर्थ कसुटीचा दगड. कसुटे अशा हाती सत्यबुद्धी भगवत. हे या दादाने नाही स्वामीनी चैतन्य स्वामी तो ते वर्तमान काळातल्या गोष्टीचे संन्यास फक्त ब्राह्मणालाच भेटते. तुम्ही तुम्हाला काळ संख्या बरं का. 16 जिल्ह्याचे प्रांत आणि गुरुच्या संघटने संन्यास घेतला. मुलं 4 फार योग्य तिथे. त्यांच्या पत्नीचं मला दर्शन झालं पण त्यांचे मुलं बाळा तर स्वामी पापनी तर उचलायचे कोण आलं आहे काय नाही. आणि असा 16 जिल्ह्याचा प्रांत अधिकारी जेवण उठलं तर हात पुसायला एक उभं राहिलं माणूस, वेळा घेऊन एक उभं राहिलं आणि तो भिक्षा मागून गुरुची चिंता न राहतो. काय आणखी नाही काय रे. तुम्ही घरातच बघतात, घरात असतं कुठं. आणि मग त्याने सांगितलं दर्शन एक ज्वारीची रास आहे. आता त्याच्यावर किती माप करायचे, कोण किती म्हणेल, कोणी 10 क्विंटल म्हणेल, कोणी 1 क्विंटल म्हणेल. पण मोहम नका बोलू, त्याला माप लावा आणि त्या मापातून जे निकळे जे होईल ती बिन चुकायचं नाही. असं मोहगम किती बोलणं म्हणजे काय होतं. तसं वेदांत वाक्याला षडलिंग लागत असतात. षडलिंगद्वारे जर वेदांत वाक्य कळलं तर तो असं बिनचूक निश्चित होऊनच फल जाईल. आता तुम्ही बाकीचं करता, आम्हाला बाकीचं म्हणत नाही. म्हणून श्रीगुरूंच्या महावाक्याद्वारे षडलिंगद्वारे वाक्याचा अर्थाचा निश्चित श्रवण आहे. कारणाचा वाक्याचा संबंध ते श्रवण नाही. वाक्याचा अर्थ बिनचूक कळलं पाहिजे. आता मनन म्हणजे काय, तो आता त्या वाक्याच्या अर्थाद्वारा मी साक्षी ब्रह्मा आहे असं कळलं, जागतिक जगत मिथ्या असं कळलं तर बाधित अनुवृत्तीचं एक भाग अभ्यासाचा आणि अभ्यासाधक युक्तीचा एक अभ्यास करतो. हे मनन आहे. त्याला कुठं आलं चरण हरिपाठात त्रिगुण असार बाधित अनुवृत्ती, निर्गुणी सार अभिसाधक युक्ती. अभेसाधक युक्ती म्हणजे स्वरूपानुभव. आणि इकडं आसार म्हणलं की भेदभाद. आसार या शब्दाचं कारण काय होतो रे. आसार म्हणजे काय, सत्वहीन. सत्व. चांगलं आहे. किंवा थोडे आणखी सूक्ष्मशास्त्रीय भाषेत बोलावं, सत्ता स्फूर्ती सोडणे ते आसार. ज्याला सत्ता नाही, ज्याला स्फूर्ती नाही ते कसं आहे असार. आहे ना. आणि ज्याला प्रमाण आणि फळाची गरज नाही ते सार. सार असं ते. तर आता अभ्यासामध्ये प्रत्येक भूमिका बदलत गेलेला जो साधक त्याला ते अभ्यासाधकतेसाठी स्थूल देहाच्या दृष्ट्या झालं तर काय होतं, सूक्ष्म देहाच्या दृष्ट्या झालं तर काय होतं, कारण देहाच्या दृष्ट्या झालं तर काय होतं, महाकारण देहाच्या दृष्ट्या झालं तर काय फल आहे. कारण परत म्हणजे परमार्थाची भूमिका वाढ, अधिष्ठान चेतना काहीच फरक नाही. कळलं तरी काही फरक नाही, नाही कळलं तरी फरक नाही. फक्त तुम्हाला कळल्यावर अखंड सुखी राहतात एवढंच, अखंड सुखी राहतात एवढं. आणि ज्याला कळत नाही ते अखंड दुःखी राहतात. वस्तूचं न कळणं हे दुःखाची आई आहे आणि स्वरूप कळणं हे सुखाचं अधिष्ठान आहे. तर भेद बाधक युक्ती याच्या अर्थ 3 प्रमाण तिकडे आहेत. अभेद साधक युक्तीमध्ये 3 प्रमाण इकडे आहेत. 6 प्रमाणामध्ये 2 साधना बसतात. म्हणून मननामध्ये हे आहे घेणे आणि देणे.
टाकायचं घ्यायचं, टाकायचं घ्यायचं. देहबुद्धी सोडायची, स्वर पकडायचं. कर्तबुद्धी सोडायची, स्वर पकडायचं. संकोचपणा सोडायचा, स्वर पकडायचं. देहबुद्धी जर त्याचा द्रष्टा झाला, काय सांग तुला वेड्या, गणित सोडवतो अधिकाऱ्याला लाभ आहे. गणित सोडवतो अधिकाऱ्याला लाभ आहे. जर विराटाचा द्रष्टा झाला तू तर रामकृष्ण हरी, जर स्थूलाचा द्रष्टा झालास तू तर विराटाचा संबंध, नाती गोते, जाती गोते, आश्रम हे सगळं नाही सुद्धा. जर देहबुद्धी असेल तर हे सगळं बाजारात, कुळ, जात, धर्म, गोत्र, हे प्रवर, त्याचे कर्म सगळं, नाते सगळं आलं. आणि हे अध्यायच जर नाही म्हणलं तर कुठं नाते कोणते, कोणाचे, कोणाचा धर्म, कोणाचे वर्णाश्रम, काय हे सगळं देहाचं आहे ना. मग देहाचं नाही म्हणल्यावर शब्द कळत असतं, अनुभव करावा लागतो. आता हे झालं एक भाग. म्हणजे नामरूप सुटलं, नामरूप सुटल्यावर स्वर्ग नरक सुटतं. साधं नाही हे, करणं सोपं आहे, अंगावर पाडणं वेगळं आहे. तर तिथं वाढ देखील नसतं, पण ते जावं लागतं. तर असं आहे, जर पिंडाचा द्रष्टा झाला तर विराट संपला. एक स्वर्ग सप्त पाताळ त्याच्या समुद्रष्ट सत्वही नाही. पाठीमाग तुम्ही वाचला असं तुमच्याला कैलास एक विष्णू शंकरजी हे तुच्छ आहे बोले, तिच्याने म्हणावं. आणि हाय त्यांचंच खरं आहे. आपला अधिकार नसेल तो प्रश्न नाही. ब्रह्मवेत्ता वेगळा आहे, ब्रह्मज्ञानी वेगळे, ब्रह्मवेत्ता वेगळा. असं ब्रह्मवेत्त्याची यादी केली नाथाने. कोण कोण? शुक, दत्त, कपिल, शुकदत्त. वृत्तीच्या समोर असते उभा ती प्रिय वाटलं पाहिजे, आणि वृत्तीचे स्थिर म्हणजे सच्चिदानंद वाटलं पाहिजे. हे आहे तिथं निध्यास जे. आणि त्याच्या पुढे सांगतो झालं असा निध्यास रंगला, रंगाला रंगीत तुका विठ्ठल सर्वांगी. पण तिथं काय ते चालते ज्ञानाचे बिंब त्याचे होती सुखाची. जाय त्याच्या वंशीच्या माकडे झालं. जोपर्यंत तुम्हाला कुठलं तरी कौतुक वाटते, कुठंतरी पदार्थामध्ये मोह आहे, कुठेतरी मी माझेपणा आहे, तोपर्यंत अभ्यास करा. आणि ज्याच्याजवळ समोर नाहीच झालं ते महात्मा आहे झालं, तसं नाही ते झालं. देहबुद्धीचा द्रष्टा जर झाला तर तुझ्यासारखं धन्य तूच. सूक्ष्मदेहाचा द्रष्टा जर झाला तर कर्ता भक्ता कोण आहे? अंतःकरण. आता याच्या पुढे जरा सांगूच का तुला, जर प्रातिभाषिक सत्ता म्हटलं तर व्यवहार शून्य पदार्थ कळलं तर थोडक्यात. तर पाठीमागचा विषय झाला आहे. देहादिक जगत प्रातिभाषिक सत्ता जर म्हटलं तर काय तिथं काहीच शिल्लक नाही है ना. मरणाचं मुहूर्त बघतो, आज शंकरवार आहे, आपल्या गुरुवारी जायचं, आज तुझ्या आईचं वेदन कसं सांगतो. अरे अमर हा, अमर हा, खरे की खोटे पहा, तो अमर आहे झालं. आता आम्ही सगळं ऐकतो ग बसतो बरं का, त्याच्याजवळ जेवढी सांगतो तेवढीच हो म्हणावं लागेल ना. मरायचं कोण मला सांगा झालं. एकमेव अद्वितीय ब्रह्म नेहना नसते किंचन मृत्यू कोणाला. गोडपणे जैसा गुण तैसा देवच झाला सगळं. आता भजू कवणे करू देव सब अभ्यंतरी. कुठे आहे मृत्यू आहे का? आहे का नाही? विषमसत्ता आहे का नाही इथं? पण विषमसत्ता कुठं कळते? हा तसं नाही, फळ वेगळं आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणून साक्षात्कार या शब्दाचा अर्थ स्वपर उत्थान रहित अवस्था ही त्याची खूण आहे. स्वपर उत्थान रहित अवस्था, स्वतः उत्थानाची आवश्यकता नाही कच्चेपणा नसल्यामुळे, आणि दुसऱ्याने काही जरी संशय घातला तरी संशय येत नाही अशी जी अवस्था ते मोक्ष म्हण किंवा सुरक्षित म्हण किंवा साक्षात्कार म्हण असं असते. चला.
मैं करता भोगता नहीं किंतु मैं ब्रह्मस्वरूप हूँ, याते मेरे को किंचित भी कर्तव्य नहीं, ऐसा जानना ही श्रवणा दिन का फल है। और ब्रह्म की प्राप्ति वेदांत श्रवण का फल नहीं, काहे ते ब्रह्म अपना स्वरूप है, याते नित्य प्राप्त है ना. द्रष्टादृष्टीशी आटला जो स्वरूपाशी उठला तो का जाणीव राटला इंद्रियग्राम हे नाही. ज्यावेळेस त्याला तुझी अवस्था ज्याची परिपक्व अवस्था झाली तिथे हे सगळं आहे. काय प्रलय मृतवर्ण ओघ माने जो आत्मतीचं राहो ते काय देहाची जाईल ठाव. जो आत्मस्थितीचा राजा झाला, जो स्वरूप सुख भोगतोय तो देहबुद्धीच्या ठिकाणी आहे. देहाचे जाणीव ठाव काय प्रळयामृतवर्ण ओघ माने सगळं जलमय झालं, त्याला ओघ आहे का, लांबीरून जाईल का. तसं त्याला आत हारी बाहेर हारी गातो एका, धातो एका, अंतर्बाह्य पाहतो एका, जनी एका, वणी एका, गुणाची जगो एका, अशी त्याची वृत्ती झाली ती. आणि सतत वृत्ती स्वरूपाकडून मोजावं लागतं. वृत्तीचे शब्दशक्तीनं जो अर्थ कळला, वेदांताच्या शब्दशक्तीनं जो अर्थ कळला, त्या शक्तीचा जो विषय चेतन, त्या चैतन्याच्या वृत्तीच्या ठिकाणी अशी शक्ती पाहिजे. शब्दाच्या शक्तीवृत्तीने वृत्ती अधिष्ठानाशी संबंध झाला पाहिजे. तुम्ही उत्तर देता बिनचूक आहे, तुम्हाला वेद कोणतं बिनचूक आहे, पण वृत्तीचा संबंध अधिष्ठानाशी होणं हे फलीभूत आहे. वृत्तीचा संबंध ह्याला तुकोबाराचा हरि अभंगात आहे का कुठे एखादं चरण कसा मी तुला ऐकायला कसं बसू हरी आला आता मग कैशी भयचिंता. 60वीला हरिंजी हृदय मंदिर त्याची सरली हेरदार झाला सफळ. अरे अंत्यकरणामध्ये स्वतःच्या आनंदाचा पाझर घालाय झाला. ज्याच्या अंत्यकरणामध्ये स्वतःच्या ज्ञानाची लाट उसळली झाली, ज्याच्या अंत्यकरणामध्ये सत्य अनेक नाना लाटी निर्माण व्हायला लागल्यात, त्याला 60वीला हरिजी हृदय मंदिर. तर मग हे झाल्यानंतर मग आता ते 2 औषधं काही हो फलीभूत त्याची चाचणी, ती चाचणी त्या तुकोबाराच्या अभंगात. हरी आला आता मग कशी भयानी चिंता. हे 2 जर गेले तर तो हरी प्राप्त तोला झाला. कायला भय आणि कायला चिंता आहे. हां, कायला भय अधिक चिंता आहे. योग्याला भय आहे, तो मामाला भय चिंता आहे. तर कसं आलं जर भेट नसलं मृत्यूला बरं वाटतं का, मृत्यू यावं म्हणून वाटतं का. हां, बाकीच्याला नाही भ्याला तर मृत्यू यावं वाटतं का, ती भीती आहे का नाही. इथं आणि इथं गुरुपुत्र मरणे माझे मरून गेले मज केले अमर म्हणून तुला सांगतो, पण तुझ्या लक्षात येत नाही. अरे देहाचा द्रष्ट होतो, तुझं माझ्या गुरुची आठवण सांगतो. आजरेकराच्या फळावर गुरूंचं कीर्तन होतं. आजरेकराच्या फळावर पुंडलिकरायापाशी आजरेकराचा फळ आहे, त्याचं गुरूंचं कीर्तन. तर त्याने झालं सांगितलं, गुरुजींनी सांगितलं, देहाचा द्रष्टा जर झाला, तुला जन्मरून जर आलं आणि जर तुझ्याकडे एम आला, मी तुझ्या पायाखालून जाईन. इतकं शक्ती वेगळी आहे हो, वस्तुतंत्री शक्ती वेगळी आहे. द्रष्टा झालं, जीवदशा नाही एम कुणा नाही एक. त्याच्या पुढे तर देहाचा द्रष्टा जर झाला तर सगळं जग दृश्य सत्ता स्फूर्ती कोण राहिलं कुठं, काच नाही रे. हे सगळं स्वप्न आहे, तर मजा आहे झालं. आणि हे चिंतन नरदेहामध्ये करायचं असतं. आणि नरदेह भगवंताने याच्याकरता दिलाय झालं, पण नाही झालं. अनाधिकारी म्हणून साधूला सोडून द्यावं लागतं. अनाधिकारी नाही, पुरुष अपराध आहे तुमचा. तुम्हाला सांगू, भगवंतानी तुम्हाला नरदेह दिलाय मुक्त होण्याकरता. हे त्यांना विसरला तुम्ही, भगवंताला विसरा तुम्ही, बलमान आहात झालं. पुरुष अपराध आहात तुम्ही. देव दिला दे भजन पुरुष अपराध म्हणायला काय हरकत आहे. इमानबाई म्हणायला काय हरकत आहे. कोणाचंही मान सोडलं रे. त्रिभुवनाचा मालक त्याने तुला तुझ्या किवने दिलं नाही, आणि त्याचा दुरुपयोग करतो तू. ते म्हणतात आम्हाला कळत नाही. हो, तुझं अर्ध मान्य आम्ही करतो, पण सासू तर शिकवतात ना तुला.
ते म्हणतात महाराज आम्हाला ही कळत नाही काय जेवण दिलं खरं पण कर साधं सांगतं ना हे तर ही साधं नाही म्हणून ते कर ना मग आता का हे बी नाही ते बी नाही मग तुमचा पुरुष अपराध आहे हा पुरुष अपराध मोठा आहे ही पुरुष अपराध निघत नसतो हे जर साधून सायकल केलं तर मग तुमच्यासारखा धन्य माता पिता तयार केला तेव्हा त्याच्यापेक्षा तुकोबारांनी खूप आशीर्वाद दिला आहे फार मोठा आशीर्वाद दिला त्याच्या वंशालाच आशीर्वाद दिला मुलींनी सांगा आम्हाला तो का म्हणणे वंश त्या नरता धन्य ऐसा निश्चयाचा पुरुष असा जो निश्चयाचा पुरुष झाला मी ब्रह्म आत्माच आहे मी सच्चिदानंद आहे असा ज्याचा निश्चय झाला त्याचा वंश धन्य तुकोबारांनी आशीर्वाद दिला तो का ऐसा निश्चयाचा जो पुरुष मी ब्रह्म आहे तिरका नुकताच होतात नाही असा जो निश्चय पुरुष त्याच्या वंशावर तुकोबार आशीर्वाद आहे धन्य वंश त्यांना आता कोण काय बोलतं हे कळलं पाहिजे आपण उगं तुकोबारा म्हणते ज्ञानोबर आहे म्हणते माऊली म्हणते नात्मा नाही रे त्यांचं वैभव त्यांचे थोरपणा साधूकडून कळू घ्यावं लागतं नाही तुम्ही जरी नाही त्यांच्या योग्यता त्यांच्या योग्यता कमी होत नसते सूर्याचा प्रकाशच नाही म्हणणारी जात का सूर्याला प्रकाश नाही का काय प्रकाश होत नाही तसं साधूंचं वैभव भगवंताकडं आहे ना त्याच्या माता मी मुकुट करेल तेव्हा त्याचे पादुका देवाने घेतला होता नाथ जाता कोणी सर्वज्ञ असणारा सर्व शिकमान असणारा मग आणि हे दोन्ही तुमच्या समोर उभं राहतं हे तुमचं वैभव बिहाचं हे जे प्रवृत्ती आणि निवृत्ती हे स्वरूप तुमच्या समोर पुढं उभं राहतं हे जर कळलं तर नाही तर काय बघ आता आल्यापर्यंत काय त्याचे लोक सांगा हलकीच्या म्हणून काय म्हणतात आचार्य मैं करता भोगता नाही हां मी करता भोगता नाही किंतु मैं का मी साक्षी आहे बरं साक्षी कळायचा का साक्षी नाही असं अज्ञान घालवायचं कळायचं चुकलं अज्ञान घालवायचं तसं नाही इकडे जावायचं जो त्यात अभ्यास केलाय त्याच्याची मजा येते त्याला कळायचा नाही दोष घालवायचा कळे येते न कळे न कळे ते कळे म्हणजे वृत्तीव्याप्ती सांगितली फक्त हा वृत्तीव्याप्ती सांगितली नाही तर वृत्ती व्याप्ती हां हा सांगितले नाही तिथं वृत्तीव्याप्ती सांगितली नाही तर आता हो म्हणजे मी साक्षी आहे ना हां मी करता भक्त नाही अगोदर मी ब्रह्म म्हणजे नंतर करता भक्त आहे का करता म्हणजे काहीतरी करायचं हे करायचं ते करायचं ते करायचं ध्यान करायचं ध्यान करायचे त्याचे असर करते हे करता हे समजा का अंत्यकरण जर प्रातिभाषिक आहे तर कर्तव्य कुठं आहे आणि एकदा दादरच्या आश्रमात एक विष्णुगुहाचा भाचा नाही विष्णुगुहाचा मामा कोल्हापूरकराचा आणि ते तीर्थयात्रेला जायचे पण साधूचं दर्शन घेऊन जावं म्हणून त्यांचा भाव असतो कोणाचा मग दादाचं दर्शन घेऊन जावं म्हणून दादाकडे गेला आणि दादाचं दर्शन घेतलं आणि दादा म्हणजे दादाला आशीर्वाद द्या मग तीर्थयात्रेला बघा त्याच्या भाग्याचं उद्या ब्रह्मविद्य पुरुषाचा स्पर्श झाला भाव दादा म्हणजे हो तू जा पण 6 महिने माझ्याजवळ राहा मग जा तो 6 महिने माझ्याजवळ राहा ऐक आणि मग तू तीर्थयात्रेला जायचं नाही असं नाही तू जा पण माझं 6 महिने जवळ राहा माझ्याजवळ राहिला तू झाला मुक्त म्हणजे जातं तीर्थयात्रा असं कुठे जाऊ सगळं तीर्थ माझं स्वरूप तुम्हीच यायचं असं फलीभूत परमार्थामध्ये शक्ती मिळते म्हणून निदान एक क्षण तरी वृत्ती आपल्या चिंतनात तीच संबंधित असतो राहील तुम्हाला तीच संबंधाची वृत्तीचं कोण सांगतो तुम्ही सत्वगुणात राहतात जर चित संबंधित झाली म्हणजे ज्ञानाशी संबंध जर वृत्ती झाली आहे का नाही तर तुम्हाला अक्षर सहज साधण्याच्या वाटत करी मान वस्तुशक्ती मिळवल्यावर पण अनाधिकारी जरी असलं ते करा निर्धास करा जे असेल ते साधनं करीत राहा त्या साधण्याची शक्ती येईल आणि वस्तू पहिलीच कळत
वस्तू पहिलीच आहे असं कळत. पण करायला पाहिजे. म्हणून निधार अखंड उद्धार नाम रूपाचा अभ्यास करून अखंड सत आशीर्वाद क्रियेचा अनुभव, वृत्तीच्या शीर्षवर सच्चिदानंदाचा अनुभव असं जर केलं तर ती निधार परिपक्व होऊन त्याच्या अवस्थेने संकल्प निरुकल्प समाधी प्राप्त होऊन म्हणजे सुखाच्या भोगाच्या जवळ जाऊन वृत्तीतून राहते. पुढे मुद्दा संपला. दुसरा मथळा सुरू होतो. हां दुसरा मथळा सुरू होतो आता. ज्ञानी अवज्ञानी का चिन्ह, अकर्तव्य अकर्तव्य. राजू की जर थोडं विषय मग मिसळ होईल ना. हे बरं आहे एवढं. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडलिक वर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त.